नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी काढण्याचा परफेक्ट फॉर्म्युला सांगणार आहे। कटोरी काढण्याचा म्हणजे काय, तर आपली जी मूळ कटोरी आहे ती प्रत्येक साईजनुसार किती घ्यायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया, जेणेकरून तुम्हाला कटोरी किती घ्यायची याची टेन्शनच राहणार नाही। तर इथं मी परफेक्ट फॉर्म्युला सांगणार आहे, या पद्धतीनुसार तुम्ही कटोरी घ्यायचे। तर सर्वात पहिल्यांदा इथं मी छोटंसं ड्राफ्टिंग करून दाखवते। तर या पद्धतीने आपला हा जो कटोरी ब्लाउज असतो तो असणार आहे। पहा इथे या पद्धतीने, इथे हा मुंड्याला आकार, फ्रंट मुंडा, इथे हा असणार आहे गळा, इथे आपण क्रॉस पट्टी ड्रॉ करतो। ठीक आहे, तर आपण जी मूळ कटोरी घेतो ती कुठून कशी घेतो, इथून इथपर्यंत जी कटोरी घेतो ती साईजनुसार किती घ्यायची याचा एक फॉर्म्युला असतो। तो परफेक्ट फॉर्म्युला वापरला की तुमची कटोरी छोटीही होत नाही आणि मोठीही होत नाही। आता इथून अजून एक समान अंतरावरती एक पॉईंट देऊन सरळ लाईन ओढून घ्यायची, इथून एक तिरकी लाईन ओढून असा कटोरीला आकार देऊन घ्यायचा। फॉर्म्युलानुसार कटोरी घ्या, म्हणजे चेस्टमध्ये तुमची कटोरी एकदम परफेक्ट बसेल। तर इथं तुम्हाला समजलंच असेल की कुठून, पहा इथून ही जी कटोरी आहे टोटल ती किती घ्यायची। आता वाढवायची कितीने आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सेपरेट आहे, तर मी तिथं तुम्हाला सविस्तर असं सांगितलेलं आहे कोणत्या साईजमध्ये किती कटोरी वाढवायची। ठीक आहे, तर तो आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पहा, मी अगदी परफेक्ट असं सांगितलेलं आहे। आता मूळ कटोरी किती घ्यायची आहे ही मी तुम्हाला सांगते। तर सर्वात पहिल्यांदा आपण फॉर्म्युला पाहणार आहे। तुमची साईज कोणतीही असो, फॉर्म्युला काय आहे, साईज जी आहे, आता समजा तुमची साईज आहे 32, फॉर्म्युला कसा काढायचा, 32 म्हणजे त्याचा इथून पहा, इथून इथपर्यंत 8 येणार, टोटल आपली साईज असणार आहे 32, तर त्याचा आपल्याला करायचा आहे 6वा भाग। तर किती येणार आहे 5.3, 6वा भाग करून घ्यायचा आधी, आणि मग यातून आपल्याला किती मायनस करायचं आहे, अर्धा इंच मायनस करायचं आहे। मग 4.8 म्हणजे 4.5 इंच कटोरी आपली 32 साईजमध्ये येते, हे लक्षात घ्या। आता हा फॉर्म्युला सर्व साईजमध्ये असणार आहे, तर याचा मी तुम्हाला एक चार्ट बनवून देते, जेणेकरून तो तुम्ही चार्ट लिहून घ्या आणि कटोरी तुम्ही बिनधास्तपणे टाकू शकता। मग तुम्हाला हा फॉर्म्युला तयार करत बसायची गरजच पडणार नाही, कारण मी डायरेक्ट इथं तुम्हाला फॉर्म्युलाच तयार करून देते। तर हे तुम्हाला समजलंच असेल। कितवा भाग घ्यायचा आहे, छातीचा 6वा भाग। त्यातून जे 6वा भाग केल्यानंतर जे काही उत्तर येतंय त्यातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचंय, आणि काही शिल्लक राहील ते आपली कटोरी असणार आहे। तर समजलं असेल तुम्हाला, इथे 4.5 इंच आपली 32 साईजमध्ये कटोरी येते। तर लक्षात घ्या, इथून इथपर्यंत जी आहे ती कटोरी असणार आहे आपली इथे मूळ कटोरी। आता आपण चार्ट पाहू। तर 28 साईज पासून अगदी मी तुम्हाला 50 साईज पर्यंत इथे मी हा फॉर्म्युला देईन। तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला 28 साईज देते। तर पहा इथे फॉर्म्युला असणार आहे, हा असणार आहे आपला फॉर्म्युला। 28 साईज आहे, त्याचा मी 6वा भाग केला तर किती होतोय 4.6, इथे पहा 4.6 होतोय। यातून मी अर्धा इंच मायनस करणार आहे, तर होणार आहे 4.1, म्हणजे ही कटोरी आपण 28 साईजमध्ये घ्यायची आहे। तर 4.1 ही आपली कटोरी येते 28 साईजमध्ये। आता 30 साईज, 30चा आता आपण 6वा भाग करूया, किती होतो 5 इंच। यातून परत मी अर्धा इंच मायनस केलं तर किती राहते, सरळ सरळ 5 इंच, सॉरी 4.5 इंच। 5 मधून अर्धा इंच मायनस केलं की आपलं 4.5 इंच राहत आहे। 30 साईजमध्ये मग आपण 4.5 इंच कटोरी घ्यायची आहे। आता आली
32 साईज. 32 साईज आत्ताच आपण पाहिली, याचा 6वा भाग होतोय 5.3. यातून 0.5 म्हणजे अर्धा इंच मायनस करायचं आहे. कटोरी आपल्याला मिळतीये 4.25 इंच. 32 साईजमध्ये आपण कटोरी घेणार आहे 4.25 इंच. आता 34 साईज. 34चा मी इथं 6वा भाग करणार आहे. 5.6 म्हणजे 5.6 येत आहे. यातून अर्धा इंच मायनस करा, वजा करा. 5.1 ही आपली कटोरी येते. मग तुम्ही इथं 5 इंच कटोरी वापरली तरी चालेल. 36 मध्ये 6वा भाग केल्यानंतर 6 भाग येतोय पहा, 6वा. त्यातून मी अर्धा इंच मायनस केल्यानंतर 5.5 इंच आपली कटोरी शिल्लक राहते. मग 36 साईजमध्ये आपण किती कटोरी घ्यायची? 5.5 इंच आपण कटोरी घ्यायची आहे 36 साईजमध्ये. जास्तीत जास्त ब्लाऊज 36 साईजचे कटिंग होतात पहा. हेवी साईज पण असतात, परंतु जास्तीत जास्त 36 साईज कटिंग होते. तर 5.5 इंच आपल्याला 36 साईजमध्ये कटोरी घ्यायची आहे. 38 साईज घेऊया. 38चा 6वा भाग 6.3 6.3. यातून अर्धा इंच मी वजा केले तर किती शिल्लक राहत आहे? 5.8 5.8 म्हणजे 5.6 इंच कटोरी परफेक्ट आपली 38 साईजसाठी आहे. 40 साईज. 40चा आपण 6वा भाग केल्यानंतर 6.6 6.6. यातून अर्धा इंच वजा केले 6.1 6.1 म्हणजे 6.1 शिल्लक राहते. तर आपण इथं 6 इंचाची कटोरी घेऊ शकतो. 1.1चा नाही घेतला तरी सुद्धा चालेल. 42 साईज. 42चा 6वा भाग होतोय 7 इंच. यातून मी अर्धा इंच मायनस केला, 6.5 इंच. सरळ सरळ 6.5 इंच कटोरी आपण घ्यायची आहे 42 साईजमध्ये. आता 44 साईज. 7.3 मायनस 0.5 6.8 44मध्ये आपली कटोरी असणार आहे. म्हणजे 5.7 इंच कटोरी असणार आहे. आता 46. याच्या पुढे जास्त 44च्या पुढे जास्त ब्लाऊज नसतात, परंतु शक्यतो आला तर त्यासाठी मी तुम्हाला हा चार्ट देते. 6वा भाग 6.3. यातून 7.6 आहे, सॉरी. यातून मी अर्धा इंच मायनस केलं. 7.1 म्हणजे 7 इंचाची आपण कटोरी घ्यायची आहे 46 साईजमध्ये. 48चा 6वा भाग 8. तर यात 7.5 इंच कटोरी राहणार आहे आपल्या 48 साईजमध्ये. 50 साईज आहे लास्ट. 8.3 मायनस 0.5 असणार आहे 7.8. या पद्धतीने मी पूर्ण चार्ट तुम्हाला इथे दिलेला आहे, अगदी 28 साईजपासून पहा. तर या साईडची जी असणार आहे ती आपली कटोरी असणार आहे, मूळ कटोरी. आणि परत ती वाढवायची कशी हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. आकार कसे द्यायचे मूळ कटोरीला हे सुद्धा मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असते. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये पूर्ण असं समजेल. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.